मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बेडरूममध्ये आलेली रेवा विचार करते की मी आज खूप थकले आणि मला आता या सर्वांमध्ये आई आजी आणि बाबा मदत करतील का असा विचार करून आता रेवा झोपी जाते। तर आता इकडे रमा आणि अक्षयसुद्धा बेडरूममध्ये आलेले असतात। अक्षय हा रमाकडे बघत म्हणतो की काय ग रमा अशी का बसलीस। तेव्हा रमा म्हणते काही नाही, हा फोन तुमचा इथे आहे आणि मी काही नाही बघितलं बरं का, तो इथेच आहे। फोन हातात घेत खाली बसत अक्षय म्हणतो की असं का बोलतेस रमा, तू मला काहीच कळलेलं नाहीये। तेवढ्यात अक्षय त्याचा मोबाईल बघतो आणि त्या मोबाईलमध्ये रेवाचा मेसेज वरच असतो आणि अक्षय तो मेसेज वाचतो। तेव्हा अक्षय म्हणतो की आई शपथ काय नीच बाई आहे ही, आणि अक्षय जोराने मोबाईल फेकून देऊ लागतो। तेव्हा रमा म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही, मोबाईलवर कशाला राग काढताय। तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की म्हणजे हा मेसेज तू वाचलाय तर रमा म्हणते नाही वाचलाय मी। अक्षय म्हणतो की अगं काही हरकत नाही, वाच तो हा मेसेज। अक्षय म्हणतो की बघ काय नीच मुलगी आहे आणि काय मेसेज लिहिलाय। अक्षय म्हणतो की बघ काय मेसेज केलाय तिनं मला। तर तेवढ्यात रमाला रेवाचे बोलणे आठवते। रेवाने सांगितलेले असते की रमा अक्षय मला बाहेर काढण्यासाठी एवढी घाई का करतोय, आणि आज त्याने मला एवढे वाजत गाजत कधी बाहेर काढले होते का, तर आज का काढतोय तो। तर रेवाने सांगितलेले असते की रमा अक्षय तुला जे दाखवतोय ना ते खरंच आहे, असं काही नसतं बरं का। इकडे आता जान्हवी आणि आनंद देखील त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात। जान्हवीला झोप येत नसते आणि जान्हवी उठून बसत आनंदला उठवती। जान्हवी म्हणते की बेबी उठ ना, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय। आनंद म्हणतो मला खूप झोप आली जान्हवी। तर जान्हवी आनंदला बळेचच उठवते। तेव्हा आनंद म्हणतो की बोल। जान्हवी म्हणते की बेबी मला खूप काळजी वाटते, मला वाटतं की रमा आणि रेवाला अक्षय फसवतोय। ती ऐकून आनंद म्हणतो की काय बोलतेस जानू। इकडे आता अक्षय रमाला म्हणतो की रमा तुझा माझ्यावर विश्वास आहे का। तेव्हा डोळ्यात पाणी येत रमा म्हणते मला माहीत आहे की रेवाने तुम्हाला खोटा मेसेज केलाय, ती हे सर्व नाटक करते हेही मला माहीत आहे, आणि सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात आहेत हे देखील मला माहीत आहे। रडतच रमा म्हणते की मला माहीत आहे तुम्ही असं कधीच नाही करू शकत। तर अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। तेव्हा रमा अक्षयला सावरत म्हणते की हे काय करताय तुम्ही। तेव्हा अक्षय म्हणतो की मी हेच तुला सांगतोय की तू जगावेगळे आहेस रमा, कदाचित मी जर तुझ्या जागेवर असतो तर मी कधीच विश्वास ठेवला नसता एवढा। अक्षय म्हणतो काही जरी झालं तरी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकलीच असती, आणि म्हणूनच तू माझ्या आयुष्यात आलीस ना रमा, ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर अशी गोष्ट आहे। रमा म्हणते की रेवाला आता या अवस्थेत कुणीच्या घरातून बाहेर नाही काढू शकत। तर अक्षय हा रमाच्या डोळ्यात बघून मान हलवून रामाकडे बघत असतो। इकडे आता आरती विचार करत बसलेली असताना अभ्या तिथे येतो आणि म्हणतो की आरती कसला विचार करतेस। आरती म्हणते की आता घरात हे सगळं होत असताना कसला विचार करील बेरमई, रेवा प्रेग्नंट कशी यावरच घरात सर्वजण विचार करतायत। आरती म्हणते की या सगळ्या अवस्थेत ती आपल्या घरी कशी काय राहू शकते। तेव्हा अभ्या म्हणतो ती आपल्या घरात राहते, मग आपण तिला घरातून जा असे तर नाही म्हणू शकत ना। आरती म्हणते की दुसऱ्याच्या घरी असताना हे असं लग्नाच्या अगोदर करताना कितपत योग्य आहे मला सांग ना अभि। अभि म्हणतो की तिने हे का केलं, कधी केलं, आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे सर्व आज ना उद्या आपल्याला कळेलच आरती। अभि म्हणतो की आरती तू त्याचा विचार करू नको, घे बरं हे औषधे। तर अभ्या म्हणतो की आता आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायला हवी ना, आणि त्यासाठी तू औषधे घे। त्याच वेळेस अभ्याच्या डोक्यात विचार येतो की आता रेवाजवळ कुणी नसेल आणि आता रेवाने सुद्धा तिची काळजी घ्यायला हवी। त्यानंतर अभ्या लगेचच रेवाकडे निघून जातो। तर इकडे रेवा झोपलेली असताना अभ्या हातात रेवासाठी दूध आणि फळे घेऊन येतो। तेव्हा अभ्या येताच रेवा म्हणते की अभि ये ना। ते सर्व रेवा समोर ठेवत अभ्या म्हणतो की हे दूध पिऊन घे आणि हे सर्व खाऊन घे। तर रेवा अभ्याला बसावयास सांगते। रेवा म्हणते की थँक्स अभि, या घरात माझी कोणालाच काळजी नाही, मी खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय पण तूच माझी काळजी घेतोय। मला काय पचतं, मला काय नाही पचत, मी 2 जीवांची आहे याची कोणीच काळजी करत नाही अभि माझी। त्यानंतर अभिजित हा रेवाला ॲपल देत म्हणतो की रेवा तू हे खाऊन घे, तुला बरं वाटेल, आणि ॲपलची फोड अभ्या लगेचच रेवाच्या हातात देतो। अभ्या म्हणतो की रेवा तुला जो काही प्रॉब्लेम आहे ना तर तू मला सांगू शकतेस। तर रेवा म्हणते कसं सांगू अभि, मला खूप टेन्शन येतंय। म्हणतो की तुझं टेन्शन कमी करण्यासाठीच मी बोलतोय की जर तुला काही सांगायचं असेल तर तू मला सांगू शकतेस। अभ्या म्हणतो की असं तर नाही सांगायचं ना रेवा तुला की या बाळाचा बाप कोण आहे ते। अभ्या म्हणतो की रेवा मी तुला प्रॉमिस करतो तुला जे काही सांगायचं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील। रेवा पुन्हा तिचा विचार बदलत म्हणते की नाही नको, मला त्या माणसाला बदनाम नाही करायचंय, कारण ऑलरेडी त्या माणसाने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि खूप काही सोचलंय।
आणि त्याचं लग्नसुद्धा झालंय. तेव्हा आब्या म्हणतो, एक मिनिट एक मिनिट रेवा, तू एवढं सगळं असूनही विवाहित माणसासोबत संबंध ठेवलेत. तर रेवा म्हणते की अभिजित, तू मला चुकीचं समजू नकोस. रेवा म्हणते, अभिजित, प्रेमामध्ये आपल्याला कळत नाही कोणत्या गोष्टी चुकीच्या आणि कोणत्या बरोबर आहेत, आणि प्रेमामध्ये हे सगळं घडून जातं. आब्या म्हणतो, रेवा, मी समजू शकतो आणि या अवस्थेत काय होतं ते देखील मी समजू शकतो. तू काही काळजी करू नकोस रेवा. आब्या म्हणतो, ठीक आहे, तू खाऊन घे आणि आराम कर. जर तुला काही लागलं तर मी आहेस. तर रेवा म्हणते, थँक्स आबी. इकडे आता रमा ही किचनमध्ये येत आई आजीला कॉफी आणि रेवासाठी राईस बनवून आणते. तर आई आजी आणि रेवा बसलेले असतात. ते बघून आई आजी म्हणते की, अगं रमा, तू रेवासाठी हे काय घेऊन आलीस? तिच्यासाठी काही हेल्दी फूड बनवून आण ना. आई आजी म्हणते की, अगं अशा दिवसात वाटतंय खावंसं, तिला काहीतरी वेगळं बनवून आण बरं. आई आजी म्हणते की, रेवाला डोहाळे लागले असतील ना, आणि रेवा, तुला काय खावंसं वाटतं बरं? रमा करून आणेल ना, तू कशाला काळजी करते, सांग बरं. असं आता आई आजी रेवाला बोलते. तर रेवा लगेचच तिला काय लागतं ना ते सर्व रामाला सांगते. तेव्हा रामा म्हणते की, अगं रेवा, तू प्रेग्नंट्स आहेस आणि प्रेग्नन्सीमध्ये हे असं नसतं खायचं. तुझ्याजवळ मोबाईलमध्ये इंटरनेट आहे ना, ते उघड आणि वाच आणि त्यामध्ये काय खायचं असतं आणि काय काळजी घ्यायची असते ना, हे बघ तू. ती ऐकून रेवा आणि आई आजीला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की, मँगो, पपाया, कस्टर्ड ॲपल नसतं खायचं. रमा म्हणते की, आंबा आणि पपईमध्ये खूप उष्णता असते आणि ते प्रेग्नन्सीच्या बायकांसाठी चांगलं नसतं रेवा. रमा म्हणते की, ॲपल थंड असतं आणि त्यामुळे तुला सर्दी पडसे होईल आणि तुला जर त्रास झाला तर तुझ्या बाळाला सुद्धा होईल. रमा म्हणते की, रेवा, मी तुला गर्भसंस्काराचं पुस्तक आणून देते, ते तू वाच. तर रमा म्हणते की, आई आजी, ठीक आहे ना, चांगले संस्कार होतील मग. तर आई आजीसुद्धा रेवाकडे बघून खुश होते आणि हसू लागते. रमा म्हणते की, रेवासाठी मी सगळं करील बरं का आई आजी, फक्त तुम्ही तिला सांगा की प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी काय काय असतं आणि काय काय खायचं असतं. त्यानंतर रमा तेथून निघून जाते. तर आई आजी रेवाकडे बघत म्हणते की, रेवा, हे सर्व कधी झालं, कसं झालं? तेव्हा आई आजी म्हणते की, अगं तू मला हे का नाही सांगितलंस अगोदर? तर रेवा म्हणते, या गोष्टी मोठ्यांना सांगायच्या नसतात. तर आई आजी म्हणते की, रेवा, अगं या गोष्टी लपूनसुद्धा राहत नाही मग. आणि आई आजी म्हणते की, मग ते सत्य असं सर्वांच्या समोर येतं. आजी म्हणते की, रेवा, सांग ना, कोण आहे या बाळाचा बाप? तेव्हा रेवा म्हणते की, मी सांगता तेच सत्य आहे आई आजी, पण मी असं सर्वांच्या समोर नाही ना सांगू शकत. रेवा म्हणते की, खरं तर रमाने हे घर सोडून जायची आधी तयारी करायला हवी. जेव्हा रमाला हे सत्य समजेल तेव्हा माझी काही खैर नाही, असे आता रेवा आई आजीला बोलते. रेवा म्हणते की, मला यामध्ये खूप भीती वाटते आई आजी. आई आजी म्हणते की, म्हणजे हे सर्व झाल्यामुळे तुला घराबाहेर काढत होते का? आई आजी म्हणते की, रेवा, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या खंबीर पाठीशी आहे आणि त्यासाठी मला माझ्या माणसांशी लढावं लागलं तरी चालेल. तर आता इकडे किचनमध्ये येत रमा विचार करते की, बघू ना आता हिच्यासाठी मी जे प्रेग्नन्सीचे जे पदार्थ बनवते ते खाते की काय. आणि जोराने रमा ही डबा उघडते. तर तेवढ्यात आई आजी तिथे येत. म्हणते, कसला आवाज आला रमा? तर रमा म्हणते, डबा पडला. तेव्हा आई आजी म्हणते की, अस्वस्थ वाटतंय वाटतं रमा तुला. आई आजी म्हणते की, रमा, तुला खूप स्वप्न होते ना, तुला बाळ व्हावं, तू आई व्हावीस म्हणून, पण आता तुझ्या जागी तुझी मैत्रीण आई होते आणि तिला बाळ होतंय. पण तुला तिचा मत्सर वाटतोय ना? अगं रमा, खरा स्वभाव अखेर दिसून येतोच. आई आजी म्हणते की, रमा, तू विचार कर ना, का नाही झालीस तू आई? आई आजी म्हणते की, का नाही माझ्या नातवाने तुला अजून स्वीकारलं? मी तुला अगोदरपासूनच सांगत आले. आई आजी म्हणते की, ज्या माणसाला तू नकोयस त्याच्या आयुष्यात राहण्याचा अट्टहास कशाला रमा? आई आजी म्हणते की, रमा, असं म्हणतात की समजदाराला इशारा काफी है, आणि मला वाटतंय की तू तेवढी समजदार नक्कीच आहेस रमा. तर आई आजी तेथून निघून जाते. तेव्हा रमा विचार करते की, रेवा खरंच प्रेग्नंट्स आहे का? आणि मग तिच्या बाळाचा बाप तरी कोण आहे? असा आता विचार करून रमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे सीमा ही अक्षयच्या बेडरूममध्ये येते. इकडे अक्षय सीमाला म्हणतो की, ती रेवा जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत ती आमच्या आयुष्यातून कधीच जाणार नाही. तेव्हा मी आता रेवाच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करील आणि मग सर्व पुरावे आई आजीसोबत सर्वांना दाखवून तिला या घरातून हाकलून लावेन. तर आता इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना अक्षय पायऱ्या चढून वर जाऊ लागतो. तेवढ्यात रेवाही खाली येऊ लागते आणि हटकून रेवाही पडण्याचं नाटक करून अक्षयला धडकते आणि अक्षयचा हात आपल्या हातात धरते. रेवा म्हणते की, अक्षय, तुला एक दिवस रिअलाइज होईल आणि जेव्हा तुला समजेल की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा तू माझ्यासाठी खूप रडशील. तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे तिचे ते सर्व बोलणे ऐकते. तेव्हा आता रेवाच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करून पुराव्या दिवशी
रेवाचे नाटक आता अक्षय बाहेर काढून अक्षय आता रेवाला कसे बाहेर काढतो आणि रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.